36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील मोठामेरा येथील रहिवासी रमेश किसन तेटवार हे डॉक्टरांच्या चुकीच्या ऑपरेशनमुळे आयुष्यभरासाठी अपंग झालेत. चिखली येथील डॉक्टर संदीप जवनजाड यांच्या निष्काळजी उपचारामुळे ही दुर्दैवी परिस्थिती ओढवल्याचा आरोप करण्यात आलाय. माझ्यावर जी कठीण वेळ आली आहे ती भविष्यात इतर कोणत्याही नागरिकावर येऊ नये अशी व्यथा पीडित रमेश तेटवार यांनी मांडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण मोठामेरा परिसरामध्ये तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होते. हा विषय सध्या सर्वत्र चर्चेचा केंद्रबिंदू ठरलाय. संबंधित डॉक्टरांचे लायसन्स रद्द करून कडक कारवाई करण्याची जनतेची ठाम मागणी आहे. पीडित रुग्णाला तात्काळ न्याय मिळवून देण्यासाठी आणि भविष्यातील संभाव्य धोके टाळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाकडे प्रमुख मागण्या मांडल्यात. लायसन्स रद्द करणे, डॉक्टर संदीप जवनदाड यांचे वैद्यकीय लायसन्स तात्काळ रद्द करण्यात यावे, न्याय आणि आर्थिक मदत. पीडित रमेश तेटवार यांना योग्य न्याय मिळावा आणि डॉक्टरांकडून त्यांना आवश्यक ती आर्थिक मदत आणि नुकसान भरपाई देण्यात यावी. वैद्यकीय निष्काळजीपणाची जबाबदारी स्वीकारून डॉक्टरांनी राजीनामा द्यावा. संपूर्ण महाराष्ट्रातील डॉक्टरांच्या वैद्यकीय पदव्यांची कडक तपासणी करण्यात यावी. तर लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि बनावट आढळणाऱ्या डॉक्टरांना त्वरित निलंबित करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. नाव रमेश किसन तेटवार, मुक्काम पोस्ट निळापूर, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा. माझे 2000 नोव्हेंबर 2025ला ॲक्सिडेंट झाला होता. ॲक्सिडेंट झाल्यानंतर मी डॉक्टर संदीप जवनजाड यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती झालो. त्यांनी माझे 1.5 ते 2 महिन्यात 3 ऑपरेशन केले. त्यांनी मला त्यात थोडाही आराम मिळाला नाही. माझे ऑपरेशन त्यांनी महात्मा फुले योजनेतून केले होते. त्यांचेही पैसे घेतले आणि माझ्याकडून नगदी पण पैसे घेतले. किती पैसे घेतले? माझ्याकडून 3 ऑपरेशनच्या वेळेस प्रत्येक वेळेस 15-20 हजार म्हणजे 7,000 रुपये असे माझे एकूण नगदी घेतलेले आहेत. आणि प्रत्येक वेळेस मेडिसिन वगैरे सगळे नगदी हात लावले. आणि त्याच्यामुळे माझा कोणताही फायदा झाला नाही. माझा पाय पूर्ण सडला होता. त्यानंतर मी जालना येथे जिंतूरकर हॉस्पिटलकडे ते पूर्ण काढून टाकून सुपरवावर टाकला. त्यानंतर आता मला थोडा आराम वाटतो आहे. पण माझी जी नुकसान झाली आर्थिक, मानसिक, शारीरिक डॉक्टर जवनजाड यांच्याकडून, ती नुकसान मला मिळाली पाहिजे आणि त्यांची सनद, त्यांचा परवाना, वैद्यकीय परवाना हा रद्द झाला पाहिजे. कारण की माझ्यावर जो अन्याय केला हा त्यांनी आणखीन दुसऱ्या व्यक्तीवर करू नये. त्यासाठी माझी पत्नी आणि मी उपोषणाला बसलो आहे. मला न्याय मिळाल्याशिवाय मी हे उपोषण सोडणार नाही. उपलब्ध आहे आणि माझा पायसुद्धा निकामी झालेला आहे आज. त्यानंतर मी जालना येथे जाऊन परत ऑपरेशन करून रॉड वगैरे टाकला तरी पण मी कोणतेही काम करू शकत नाही. मी आता अपंग झालेलो आहे. त्याच्यामुळे माझी आर्थिक, माझ्याकडे एक अल्पभूधारक शेतकरी आहे, माझ्याकडे 4 एकर शेती आहे, माझ्याकडे 2-3 गायी पण आहेत. मी ते कोणतेही काम करू शकत नाही. माझं आता पूर्णत्व अपंगत्व आलेलं आहे. मी गाडी घेऊन चालतो आहे. पण माझी आर्थिक, मानसिक आणि शारीरिक ही या डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे, कारण की हे डॉक्टर MBBS आर्थो आहेत. यांनी ऑपरेशन करायचा यांना अधिकार नाही. ऑपरेशन करण्यासाठी MS असतो. त्यावेळेस मला म्हटलं की मी बाहेरून MS डॉक्टर बोलावतो, पण त्यांनी ऑपरेशन करताना कोणतेही MS डॉक्टर बोलावले नाही. त्याच्यामुळे माझी खूप नुकसान झाली. ही माझी नुकसान भरून निघाली पाहिजे आणि डॉक्टरची जी वैद्यकीय परवाना आहे, सनद आहे, ती रद्द झाली पाहिजे. की माझ्यावर जो त्यांनी अन्याय केला हा सर्वसाधारण माणसाला झाला नाही पाहिजे. यासाठी ही तुमची मागणी? ही माझी मागणी आहे. यासाठी मी पती पत्नी उपोषणाला बसलो आहे. मला उपोषणाला 2 दिवस पूर्ण झाले. जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी हे उपोषण सोडणार नाही. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी शेख गफ्फार, बुलढाणा.